नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान आणि जनरल सायन्स सेमीच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण प्रथम घटक चाचणी म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी 1 ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही कमेंट करून सांगा. आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण विज्ञान आणि सायन्सची आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान जनरल सायन्स फर्स्ट युनिट टेस्ट. या ठिकाणी आपण इयत्ता 7वीची जनरल सायन्सची सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. त्यानंतर मराठी मिडियमच्या मुलांची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला याच व्हिडिओमध्ये सोडवायची, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यातले सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्या वहीत लिहून ठेवा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. बघा, सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची सामान्य विज्ञानची प्रश्नपत्रिका अभ्यासू. 15 गुणांचा हा प्रश्न आहे, पेपर आहे. बघा, त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. बरं, 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. पहिली आहे, सापाची त्वचा खवलेयुक्त असते. 3 पर्याय दिले, त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. दुसरं आहे, बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणतात. तिसरं आहे, पाणी घोटताना त्यांचे आकारमान वाढते. प्रश्न दुसरा आहे, योग्य जोड्या जुळवा 3 गुणांसाठी. 1, परजीवी वनस्पती. उत्तर आहे अमरवेल. दुसरं आहे, कीटकभक्षी वनस्पती. त्याचं उत्तर आहे ड्रासेरा. तिसरं आहे, मृतोपजीवी वनस्पती. उत्तर आहे भूछत्र. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1, सजीवांना पोषणाची गरज का असते? बघा, त्याचं उत्तर, ऊर्जा मिळवण्यासाठी, वाढ व विकासासाठी, शरीराची झीज भरण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सजीवांना पोषणाची गरज असते. या पद्धतीने उत्तर लिहायचे. पुढचा प्रश्न आहे, भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नये? त्याचं उत्तर आहे, कारण भेसळयुक्त अन्नपदार्थ आरोग्यास हानिकारक असतात, अपायकारक असतात. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यात पोषक तत्वांचा अभाव असतो, त्यामुळे आर्थिक नुकसान होते. म्हणून भेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊ नये. प्रश्न तिसरा बघा, हिमप्रदेशातील वनस्पतींमध्ये कोणकोणती अनुकूलने आढळतात? पहिलं अनुकूलन आहे, शंकूच्या आकाराची रचना असते तिथल्या वनस्पतींची, सुईसारखी पाने असतात, जाडसर साल असते, बर्फाखाली वाढण्याची त्यांची क्षमता असते, इत्यादी अनुकूलने हिमप्रदेशातील वनस्पतीत आढळतात. त्यानंतर पुढचा ब भाग आहे, उदाहरणे लिहा 3 गुणांसाठी. 1, मुळांचे प्रकार. सोटमूळ. दुसरं आहे तंतुमूळ. दुसरं आहे, मांसाहारी प्राण्यांची नावं लिहायची आहेत आपल्याला 2, सिंह, वाघ. या व्यतिरिक्त प्राणी लिहिले तरी चालेल. स्टँडर्ड 7th फर्स्ट युनिट टेस्ट जनरल सायन्स. 15 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे, सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 1, मॅच द पेअर्स. 5 गुणांसाठी. जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर बी भागामध्ये 2 प्लांट्सची नावं लिहायची आहेत. गिव्ह द एक्झाम्पल. रेड फ्लावर, मेनी सीड फ्रूट, सिंगल सीड फ्रूट,
त्यानंतर सी भाग, वेगवेगळ्या गटात कंसातले शब्द आपल्याला टाकायचे आहेत. काऊ, डिअर, गोट, बफेलो, पाळीव प्राणी, हिंस्र प्राणी आणि त्यानंतर चौथ्यामध्ये आपल्याला डायग्राम काढायची ट्यूबरूटची. बघा ते या ठिकाणी काढून दाखवलेली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची सामान्य विज्ञान आणि सेमीच्या मुलांची आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची जनरल सायन्सची फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.